नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, आज आपल्या प्लॉटला 58 दिवस पूर्ण झाले आहे. म्हणजे आज 30/1/2026 आहे. आणि 58 दिवसामध्ये आपली सेटिंग बघू शकता की अशा पद्धतीने सेटिंग लागलेली आहे. म्हणजे 2 किलो, 2.5 किलो पर्यंत आणि 1 किलो, 800 ग्रॅम आणि परत नंतर हे सुद्धा सेटिंग परत अशा पद्धतीने लागलेली आहे. एकदम दाट अशी सेटिंग चालू आहे. 2 टप्प्यात सेटिंग झाली मित्रांनो. पहिली सेटिंग अशी आणि नंतर सेटिंग जी आली अशी. तर मित्रांनो, आता प्लॉट वरती समजा तुमचा सुद्धा प्लॉट ह्या कंडिशनला असेल, 58-60 दिवसात झालेला असेल, सेटिंग ही अशी असेल, मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये एक चांगली फवारणी द्यायची. आणि वातावरण तुम्ही बघू शकता एकदम खराब झालंय. पूर्ण आभळ आलंय 2-4 दिवसापासून. पुढं मुळे पाऊस बी चालू आहे, पण आता आपल्या भागात अजून पाऊस नाही. आणि मित्रांनो, असे तुम्ही बघू शकता प्लॉटची अशी पानं अशी थोडी अशी रफ पानं झाली डावणीची आणि असे असे चमकू राहिले पानं. तर मग हे पान मित्रांनो, आता हे बघू शकता, हे पान असं झालंय एका साईडने पिवळे आणि असे भुरके पान झाले. पण मित्रांनो, त्याच्यात आपली रेग्युलर बुरशीनाशकांची फवारणी असल्यामुळे कुठल्याही प्रकारची भुरी वगैरे नाही. पण पानांमध्ये असं रफपणा आणि असं चमक आलेली आणि एक असं डावणी टाईप पानं दिसू राहिली. तर याचं नियंत्रण मिळवण्यासाठी मित्रांनो आपल्याला स्कोर कवचची फवारणी घ्यायची. स्कोर कवच फवारणी करताना स्कोर हे सिस्टमिक म्हणजे आंतर पद्धतीने काम करणारे कवच हे कॉन्टॅक्ट पद्धतीने काम करणार आहे. म्हणजे जी वरती अशी रफ पानं झाली डावणी आली, त्यांचं 100% नियंत्रण हे स्कोर कवचने मिळणार मित्रांनो. त्यामध्ये कीटकनाशक मारताना मित्रांनो, आता ह्या प्लॉटला बघू शकता तुम्ही, अशी आळी खालून कुठं मुडं आळी लागू शकते. आज बी फळाची शायनिंग खूप सुंदर आहे. तर आळी लागू नये म्हणून आपण याच्यात हमलाचा वापर करणार आहे. हमलामध्ये क्लोरो 50% आणि सायपर 5% असे 2 कीटकनाशक त्याच्यात घटक मिक्स असल्यामुळे एक गॅस तयार होणार आपल्या प्लॉटमध्ये. आणि जे आबळ आले त्याच्यात आळीचे अंडे आणि थोडीफार प्रमाणात हिरवी आळी काय आहे तिचं नियंत्रण मिळणार आहे. तर स्कोर कवचची फवारणी करताना मित्रांनो, स्कोर मारताना एका लिटर पाण्याला अर्धा ml, 20 लिटरच्या पंपाला स्कोर 10 ml, कवच 20 लिटरच्या पंपाला 40 ग्रॅम आणि हमला 20 लिटरच्या पंपाला 40 ml अशा पद्धतीने जर फवारणी केली तर आपली निश्चितच आपली म्हणजे आपल्याला 10-12 दिवस जर आपल्या वाढीने अजून 10-15 दिवस जर काढले आपले बी, आणि तुमची जरी प्लॉट 60 दिवसाची असेल, 2, 2.5, 3 किलो साईज असेल, 15 दिवस जर आपला प्लॉट टिकला तर निश्चित 5 किलो, 6 किलो, 7 किलो पर्यंत साईज आपली जाणार. आणि मित्रांनो, स्कोर कवच मारत असताना आपल्याला चिलेटेड मायक्रोन्यूट्रन कुठल्याही कंपनीचं, चांगल्या कंपनीचं 1 लिटर पाण्याला 1 ग्रॅम अशा पद्धतीने फवारणी करायची. म्हणजे आपल्या सूक्ष्म अन्नद्रव्य वरून गेल्यामुळे पानाचा आणि वाढीचा अजून कलर वाढणार.